शिवस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका रायगड यांच्या वतीने आज इकडे आम्ही स्वच्छता अभियानासाठी एकत्रित आलेलो आहे। तर जवळजवळ 60 ते 70 लोकांचा या ठिकाणी समुदाय आलेला आहे आणि आमच्या शाळेची खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता केलेली आहे। शाळेच्या परिसरातली साफसफाई बऱ्यापैकी झाली। आता इकडे ग्रामपंचायत आवारा दिले। चला आता कचरो नेऊच्यासाठी गाडी पण इली। नमस्कार मित्रांनो, कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा। तर मित्रांनो, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज बेडशीमध्ये साफसफाई आहे हॉस्पिटलच्या परिसरात। बघूया, एकंदरीत मी व्हॉट्सअपचं स्टेटस बघून व्हिडिओ करूच्यासाठी येलो। आमच्या गावातलो किरण, तर किरणानं लावलेलं व्हॉट्सअप स्टेटस आणि त्याला विचारलं मी, तर कार्यक्रम हा बोलतो बेडशीवरती हॉस्पिटलकडे। बघूया, स्वच्छता मोहिमेत तर पहिल्यांदाच सहभागी होतलं। बघूया काय माहिती मिळता ती, कसं काय नियोजन असतात तिकडे साफसफाईच्या बाबतीत। आता बघूया साठेली बेडशी हॉस्पिटल, चला जाऊयात थैसर पटापट। आता मी जरा बेडशीच्या पुलावरती थांबलेलं आहे, जास्त काय वाटेत शूट करायचं आहे ना, कारण उशीर झाला खूप, अर्धा तास झालं वाटतं कार्यक्रम सुरू जाऊन साफसफाई। मी तरी खूप एन्जॉय करतले, म्हाका अशी गोष्टी आवडतात खरं तर, तुझे खूप आवड हा ह्या गोष्टीची म्हाका, आणि तुमका पण असत तर नक्की कमेंट करा। चला आता हॉस्पिटलकडेच भेटाया जाऊ। श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्र शाळा साठे बेडशी याचे कार्यक्रम सुरुवात झाली बऱ्यापैकी। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत स्वच्छता अभियान आज आमच्या शाळेकडे, आमची शाळा जी सातेरी चिपो केंद्र शाळा साठेली बेडशी या शाळेकडे आज राबविण्यात आलेला आहे। आणि खरोखरच अतिशय खूप चांगल्या प्रकारची स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे। जवळजवळ 60 ते 70 लोकांचा या ठिकाणी समुदाय आलेला आहे आणि आमच्या शाळेची खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता केलेली आहे। संपूर्ण परिसर, त्याच्यामध्ये शाळेचं क्रीडांगण आहे, क्रीडांगण त्याचबरोबर शाळेची मागची जी जागा आहे, त्यानंतर या ठिकाणी असलेली स्वच्छतागृह यांची देखील खूप चांगल्या प्रकारे सफाई केलेली आहे। आणि खरोखरच खूप चांगलं या ठिकाणी श्रमदानाचं कार्य आम्हाला दिसून आलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्कीच झालेला आहे। आणि या स्वच्छता मोहिमेबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। पूर्ण कॅरी बॅग्स असतात आणि कॅरी बॅग्समध्ये पूर्ण कचरो भरल्याने बऱ्यापैकी एकदम भरता ना टेम्पो। इकडे पण स्वच्छता चालू आहे।
शाळेच्या परिसरातली साफसफाई बऱ्यापैकी झाली. आता इकडे ग्रामपंचायत आवारा दिले. त्याच्यामध्ये ना बरेच जण आपल्या ओळखीचे पण आहोत. आता व्हिडिओ करू त्या हिशोबाने इल्लेलं आहे. बघूया इकडून जातले हॉस्पिटलकडे आणि हॉस्पिटलकडे पण साफसफाई हा. तर बघूया आता हे किती काम हा कसं काम करतात ते आपण बघा. प्लास्टिक आहे बरा प्लास्टिक इतकं संपलंय का? हा प्लास्टिकचा पिशवी कचरा आहे ना तो ह्याच्यात भर. होय येत स्वच्छतेसारखे महान कार्य हे करतात त्यामुळे खूप भारी वाटतं. ज्याचो स्टेटस बघून मी या गोष्टीचे व्हिडिओ करू गेलो तर आमचं किरण मस्त झाडू वगैरे मारता. या बाजूक बघा बऱ्यापैकी कचरो साफ केल्याने पुट्टे वगैरे खूप होते. ज्या ज्या जागेवरती कराड जास्त आहे ना ते कटर पण घेऊन येईल आहे. आता जरा पाठीमागे बघूया जरासा. मांगेली शिरंगे बोडदे वगैरे जाणार रस्तो आणि इकडे जी ग्रामपंचायत आहे आणि इकडे चालू आहे साफसफाई. बरेच जण आता भेटतात मास्क लायला आणि त्यामुळे कोणाची ओळख गावा नसलेली. आता चहाचं जरासं ब्रेक झालो चहाची सोय केल्यानंतर त्यावेळी बरेच जण भेटले. आणि हा योग आवतो गेले.
लोड आपण घेऊन जाऊया हा. आता ना मराठी शाळा साठेली बेडशीची आणि ग्रामपंचायतच्या परिसरातली बऱ्यापैकी साफसफाई झाली. आता हॉस्पिटलकडे जातली आणि याचं जरा कटर मारतात आणि कराड होता बऱ्यापैकी. आणि यासाठी या सगळं कचरो नेण्यासाठी परत थोड्या वेळानं गाडी पण येतली. आता हॉस्पिटलकडे जाऊया. शाळेच्या आतमध्ये पण बऱ्यापैकी साफसफाई केली. मग लेट इल्यामध्ये जरा मला चुकला आता. चला आता जाऊया हॉस्पिटलकडे. यास आमची बेडशीटची वरची बाजारपेठ वैलो बाजार. आता ना आम्ही बेडशीटच्या हॉस्पिटलकडे येलो. हा बघा इकडे नवीनच झालेलं आणि त्या परिसरात पण साफसफाई सुरू झाली. असा घ्यायचा मला. हा गटर आहे ना, हा गटर.
किंवा असं मित्रांनो बेडशी साटेली बेडशी हॉस्पिटलचा परिसर आणि हे पण बऱ्यापैकी साफसफाई झालेली हा अर्धी असा अजून थोड्या वेळात गाडी आहे ना कचरो वरांग ती पण येतली हैसर असा म्हाव पण तर काटियाळा हा म्हाव म्हणतात काटियाळा पोप्प तसे ठेवल्याने बाकीची साफसफाई चालू ही बाय आती आहे ती ही मोठी तर मित्रांनो आजच्या या स्वच्छता मोहीम कार्यक्रमाविषयी थोडक्यात जाणून घेऊया यो कार्यक्रम कसं आजच्या दिवसाचं काय महत्त्व असा आणि कशा प्रकारे तुम्ही सगळे एकत्र येल्यात तुमचं नाव सांगा पहिली मी श्री सदस्य सिद्धेश धोंडू सावंत बैठक साटेली बैठक क्रमांक 3 आज श्री तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका रायगड यांच्या वतीने आज इकडे आम्ही स्वच्छता अभियानासाठी एकत्रित आलेलो आहे। तर या प्रतिष्ठानातर्फे विविध उपक्रम राबवले जातात। यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, विहिरी उपसा करणे इत्यादी कार्यक्रम दरवर्षी होतात। तर आज दिनांक 2 रोजी स्वच्छता अभियान आमच्या साटेली बैठक मार्फत साटेली परिसरात जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालय साटेली व प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली या ठिकाणी आम्ही सर्व श्री सदस्य साटेली बैठक यामार्फत आम्ही स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम केला व विविध स्वरूपाचा कचरा एकत्रित करून त्याचा विल्हेवाट कशी लावायची याचं नियोजन करून व्यवस्थितप्रमाणे स्वच्छता अभियान राबवून घेतलेला आहे व सर्व कचरा एकत्रित करून त्याची योग्य स्वरूपात विल्हेवाट लावायचं नियोजन केलेलं आहे। थोडक्यात आता थोड्या वेळात याची गाडी येतली ना कचरा वगैरे याची कचरा नेऊची गाडी येतली तर त्यामुळे धन्यवाद खूप खूप छान माहिती दिल्यात। मी पण या बैठकी घेऊचा प्रयत्न करतला दर रविवारी असतं ना ती दर रविवारी सकाळी 8:45 ते 10:30 पर्यंत आमची बैठक हॉल साटेली येथे पार पडते। धन्यवाद। जेवढा झाडेद्वारे साफसफाई करूच्या तेवढी केल्याने आता जरा तो कटरला आहे जरा कराड जरासं वाढला इकडे पाठीमागचा परिसर आहे इकडे पण खूप सुंदर माहिती दिली त्या काकांनी। बघूया तुम्ही पण कधी दोडामार्ग तालुक्यात असतात आणि इकडच्या या परिसरात त्याच्या बैठकीसाठी येऊ शकता। तिकडे साटेली चळकटवाडी त्या साईडला बैठक असतात ती बघूया मी पण ट्राय करीन पुढच्या रविवारपासून। थोड्या वेळात तुम्हाला दाखवते स्वच्छता केल्यानंतर परिसर कसं दिसता तो इकडचं एकंदरीत जरा वेळ थांबा जरा धावून येतात
चला आता कचरो नेऊच्यासाठी गाडी पण इली सुको कचरो ओलो कचरो प्लास्टिकमध्ये भरलेलो पण तो पण शाळेकडे हा ग्रामपंचायतकडे पण तो पण कलेक्ट करतले. गाडी घेऊन पार्टी करा नको. समोरील बाजूचा कचरो लागी करतात भरतात. चला पुढे घ्या झाला मग फोटोग्राफर तसेच असतात. तर मग ती असं गाडी तिकडे पण त्याच्यात पण कचरो हा तो आता व्यवस्थित एका ठिकाणी त्याची विल्हेवाट लावतले. आणि आता बऱ्यापैकी कार्यक्रम झालो. साधारण 1-2 ते 2.5 तास संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली या संस्थेमार्फत. आणि सत्संग बैठक याचे बरेचसे सदस्य इकडे होते. खूप छान उपक्रम केल्याने. आता मग सामोसा वगैरे दिलेलं अल्पहार थोडंसं. आता बऱ्यापैकी जातात घराक जाऊक. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ टाकले तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली. तर तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघूया या संस्थेच्या मार्फत जे कार्यक्रम जातले त्या कार्यक्रमात सहभागी जाऊचो मी प्रयत्न करतलो आहे. त्यामुळे पुढचे काही जर व्हिडिओ तसे असतील तर मग ते पण तुमका बघू गावतील. आणि या मंडळातर्फे भरपूर कार्यक्रम केले जातात ते तुम्ही मगाशी हॉस्पिटलच्या परिसरात जे काकाने आपणाला एक बाईट दिली त्याच्यामध्ये बोललेले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप मजा येईल आणि खूप स्वच्छतासारखं पुण्यवान कार्यक्रम आजच्या दिवसात रविवारी 2 तारीखला पार पडलो. सगळ्यांचे मनपूर्वक आभार.